शिवसेना नेते, शिवसेना सचिव तथा सिंधुदुर्ग रत्नागिरीचे लोकप्रिय संसदपटू खासदार विनायकजी भाऊराव राऊत साहेब यांचा उद्या 15 मार्च रोजी या ठिकाणी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्व मालवण तालुका शिवसैनिकांच्या वतीने सन्माननीय विनायकजी राऊत साहेब यांना दीर्घायुष्य लाभो आणि या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या विजयाची हॅट्रिक हो या वर्षी, हीच प्रार्थना या ठिकाणी आम्ही श्रीदेव रामेश्वराच्या चरणी या ठिकाणी करतो. आणि याच निमित्ताने उद्या संपूर्ण मालवण तालुक्यामध्ये प्रत्येक विभागाच्या वतीने जी मंदिरं असतील, आचऱ्याचे रामेश्वर मंदिर असेल, किर्लोस्कर रामेश्वर मंदिर असेल, आमचं मालवण देऊळवाडा येथील रामेश्वर मंदिर असेल, या ठिकाणी विजयी अभिषेक आणि त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण समस्त शिवसैनिकांच्या वतीने विजयी अभिषेक या ठिकाणी केला जाणार आहे. आणि श्रीदेवा रामेश्वराचरणी या ठिकाणी साकडं घातलं जाणार आहे की येणाऱ्या 2024च्या लोकसभेमध्ये सन्माननीय विनायकजी राऊत साहेब हे भरघोस मताधिक्याने समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करून या ठिकाणी विजयी व्हावेत आणि आजच्या लोकांच्या मनामध्ये असलेली खतखत मतदानाच्या रूपातून बाहेर येऊ, ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील हा विश्वास आम्हा सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी आहे. त्यामुळे उद्या सकाळी आम्ही सर्व शिवसैनिक प्रत्येक मंदिरामध्ये ज्या ज्या ठिकाणी विभागातील मंदिरं असतील त्या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी तिथल्या ग्रामदैवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी जमणार आहोत आणि हा विजयी अभिषेक या ठिकाणी करणार आहोत. या सर्व शिवसैनिक सन्माननीय विनायकजी राऊत साहेब यांचे चाहते असतील, यांना शुभेच्छा द्यायच्या असतील, त्यांनी ओरोस येथे करंदे वॉल या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता भाईंना अभिष्ट चिंतन करण्यासाठी निश्चितपणे यावं असं आवाहन देखील या ठिकाणी शिवसेनेचा तालुका प्रमुख आणि जिल्हा परिषदेचा माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी निश्चितपणे मी करतो. त्यामुळे उद्या 6 वाजता या ठिकाणी भाई या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्व आपले प्रेमी असतील, त्यांचे हितचिंतक असतील, यांच्या शुभेच्छा त्या ठिकाणी स्वीकारतो.